सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेटर ट्रेनिंग प्रोग्राम 90 दिवसांचा प्रगत आणि सखोल अभ्यासक्रम. डिजिटल युगात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असताना या आव्हानांना तोंड देण्यासाठी कुशल आणि प्रशिक्षित तज्ज्ञांची मोठी गरज निर्माण झाली आहे. जर तुम्हाला सायबर सुरक्षा आणि गुन्हे तपासणीच्या रोमांचक क्षेत्रात करिअर करायचे असेल तर सुयश इन्फो सोल्युशन तुमच्यासाठी घेऊन आले आहे 90 दिवसांचा एक विशेष आणि प्रगत अभ्यासक्रम म्हणजे सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेटर ट्रेनिंग प्रोग्राम. या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षक आहेत श्री धर्मेंद्र नलावडे, जे एक अत्यंत अनुभवी सायबर सुरक्षा तज्ज्ञ आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला केवळ पुस्तकी ज्ञान मिळणार नाही, तर प्रत्यक्ष सायबर गुन्ह्यांचा तपास कसा करायचा याचे सखोल आणि प्रात्यक्षिक प्रशिक्षण मिळेल. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या 3 दिवसांत चालणाऱ्या या अभ्यासक्रमात तुम्ही सायबर गुन्ह्यांची दुनिया, हॅकर्सच्या कार्यपद्धती आणि डिजिटल पुराव्यांचा माग काढण्याचे तंत्र शिकाल. अभ्यासक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये. व्यापक अभ्यासक्रम. 90 दिवसांमध्ये 30 मॉड्यूल्सचा समावेश, ज्यात सायबर गुन्ह्यांच्या मूलभूत संकल्पनांपासून ते गुन्ह्यांच्या सखोल तपासापर्यंत सर्व काही शिकवले जाईल. प्रॅक्टिकल प्रशिक्षण. प्रत्येक संकल्पना थेट प्रात्यक्षिकांद्वारे शिकवली जाईल, ज्यामुळे तुम्हाला वास्तविक जीवनात सायबर गुन्ह्यांचा तपास कसा करायचा याची स्पष्ट कल्पना येईल. प्रगत टूल्सचा वापर. वायरशार्क, ऑटोप्सी आणि AI टूल्स यांसारख्या व्यावसायिक फॉरेन्सिक टूल्सवर काम करण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल. प्रमाणित प्रशिक्षण. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर ISO 9001:2015 प्रमाणित सुयश इन्फो सोल्युशनकडून ॲडव्हान्स्ड सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशनचे प्रमाणपत्र मिळेल, जे तुमच्या करिअरसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल. दोन्ही माध्यमांची सोय. तुम्ही हा कोर्स तुमच्या सोयीनुसार ऑनलाईन किंवा ऑफलाईन करू शकता. अभ्यासक्रमातील सखोल माहिती. मॉड्यूलनुसार हा अभ्यासक्रम तुम्हाला एका सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेटरच्या भूमिकेसाठी तयार करेल, ज्यामध्ये खालील प्रमुख विषय समाविष्ट आहेत. मॉड्यूल 1 ते 5 सायबर क्राईमचे मूळ समजून घ्या. या भागात सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार जसे फिशिंग, रॅन्समवेअर, ओळख चोरी, त्यांच्या मागील हेतू आणि गुन्हेगारांचा तपास कसा सुरू करायचा हे शिकवले जाईल. मॉड्यूल 6 ते 10 डिजिटल फॉरेन्सिक्सचा पाया. कॉम्प्युटर, मोबाईल आणि नेटवर्कमधून डिजिटल पुरावे कसे गोळा करायचे आणि ते कायदेशीरपणे कसे सादर करायचे याचे शिक्षण दिले जाईल. तुम्ही हार्ड डिस्क आणि मेमरी फॉरेन्सिक्सच्या तंत्रांचा अभ्यास कराल. मॉड्यूल 11 ते 15 OSINT द्वारे माहिती गोळा करा. ओपन सोर्स इंटेलिजन्स द्वारे सार्वजनिकरित्या उपलब्ध माहितीमधून गुन्हेगाराबद्दल माहिती कशी मिळवायची हे शिकाल. यामध्ये सोशल मीडिया आणि इतर ऑनलाईन स्रोतांचा वापर कसा करायचा हे समजेल. मॉड्यूल 16 ते 20 डार्क वेबच्या खोलात जा. इंटरनेटच्या या गुन्हेगारी भागाची ओळख करून दिली जाईल. इथे गुन्हेगारांना कसे शोधायचे आणि टॉर ब्राउझरचा वापर कसा करायचा याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण मिळेल. मॉड्यूल 21 ते 25 आर्थिक आणि सायबर गुन्हे. क्रेडिट कार्ड फसवणूक आणि इतर ऑनलाईन आर्थिक गुन्ह्यांच्या तपासावर लक्ष केंद्रित केले जाईल. मॉड्यूल 26 ते 30 अंतिम टप्पा आणि केस स्टडीज. रॅन्समवेअर हल्ला कसा होतो, त्यामागील गुन्हेगारांचा शोध कसा घ्यायचा आणि सायबर तपासात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग कसा होतो हे शिकाल. यासोबतच वास्तविक केस स्टडीजवर काम करून तुमचे ज्ञान पक्के केले जाईल. तुमच्या मागणीनुसार तुमच्यासाठी 90 दिवसांच्या सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेटर ट्रेनिंग प्रोग्रामसाठी अधिक तपशीलवार माहिती, वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न, हा कोर्स का करायचा याचे स्पष्टीकरण, अभ्यासक्रमाचे फायदे आणि या कोर्सनंतर करिअरच्या संधी याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे दिली आहे. या अभ्यासक्रमाचा विविध उद्योगांमध्ये उपयोग. या अभ्यासक्रमातून प्राप्त केलेली कौशल्ये केवळ एका विशिष्ट क्षेत्रापुरती मर्यादित नाहीत, तर ती विविध उद्योगांमध्ये वापरली जातात, ज्यामुळे तुमच्या करिअरच्या संधींमध्ये वाढ होते. बँकिंग आणि वित्तीय क्षेत्र. भूमिका सायबर सुरक्षा विश्लेषक, फ्रॉड इन्व्हेस्टिगेटर. उपयोग ऑनलाईन बँकिंग फ्रॉड, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड फसवणूक, फिशिंग हल्ले आणि आर्थिक सायबर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी हे ज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे. सरकारी आणि कायदा अंमलबजावणी संस्था. भूमिका सायबर सेल अधिकारी, डिजिटल फॉरेन्सिक्स विशेषज्ञ, पोलीस ऑफिसर. उपयोग गुन्हेगारी तपासात डिजिटल पुरावे गोळा करणे, सायबर गुन्ह्यांच्या गुन्हेगारांचा मागोवा घेणे आणि कायद्याच्या चौकटीत तपास पूर्ण करणे. कॉर्पोरेट क्षेत्र आणि IT कंपन्या. भूमिका सायबर सुरक्षा तज्ज्ञ, इन्सिडेंट रिस्पॉन्स टीम सदस्य. उपयोग कंपनीच्या डेटाची सुरक्षा करणे, हॅकिंग हल्ल्यांचा तपास करणे, संवेदनशील माहितीची चोरी रोखणे आणि सायबर हल्ल्यांनंतर सिस्टीम पूर्ववत करण्यात मदत करणे. टेलिकॉम आणि ई-कॉमर्स कंपन्या. भूमिका सायबर सुरक्षा अधिकारी, फ्रॉड मॅनेजर. उपयोग
ऑनलाईन फसवणूक, डेटा ब्रीच आणि इतर सायबर धोक्यांपासून ग्राहकांना आणि कंपनीच्या सिस्टीमना सुरक्षित ठेवणे. या कोर्सनंतर करिअरच्या संधी. हा सखोल अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्ही सायबर सुरक्षा आणि गुन्हे तपासणीच्या विविध क्षेत्रांमध्ये करिअर करू शकता. तुमच्यासाठी खालील संधी उपलब्ध आहेत. सायबर सेल आणि पोलीस विभाग. सायबर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलीस विभागातील सायबर सेलमध्ये विशेषज्ञ म्हणून काम करण्याची संधी. कॉर्पोरेट कंपन्या. IT सुरक्षा टीममध्ये सायबर सुरक्षा विश्लेषक म्हणजेच सायबर सिक्युरिटी अॅनालिस्ट म्हणून किंवा सायबर इन्व्हेस्टिगेटर म्हणून काम करून कंपनीची माहिती सुरक्षित ठेवणे. बँका आणि वित्तीय संस्था. ऑनलाईन फसवणूक आणि आर्थिक गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी सायबर फॉरेन्सिक तज्ज्ञ म्हणून काम करणे. फॉरेन्सिक लॅबमध्ये डिजिटल पुरावे गोळा करणे आणि त्यांचे विश्लेषण करण्याचे काम करणाऱ्या खासगी किंवा सरकारी फॉरेन्सिक लॅबमध्ये विशेषज्ञ म्हणून रुजू होणे. सायबर सुरक्षा सल्लागार, कन्सल्टंट. कंपन्यांना त्यांच्या सायबर सुरक्षा धोरणांबद्दल सल्ला देणे आणि त्यांच्यासाठी ऑडिट करणे. गुप्तहेर संस्था. राष्ट्रीय सुरक्षा आणि गुन्हेगारी तपास संस्थांमध्ये काम करण्याची संधी. हा कोर्स तुम्हाला केवळ तांत्रिक ज्ञानच देत नाही, तर तुम्हाला या वाढत्या क्षेत्रात एक यशस्वी आणि सन्माननीय करिअर घडवण्याची संधी देतो. वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न. प्रश्न 1. या कोर्ससाठी कोणती विशेष शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे? या कोर्ससाठी कोणतीही विशिष्ट पदवीची अट नाही. संगणकाचे मूलभूत ज्ञान आणि सायबर सुरक्षेत करिअर करण्याची आवड असणारी कोणतीही व्यक्ती यात सहभागी होऊ शकते. हा कोर्स ऑनलाईन आहे की ऑफलाईन? हा कोर्स दोन्ही माध्यमांत उपलब्ध आहे. कोर्स पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट मिळेल का? होय. कोर्स यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या सर्व सहभागींना सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेटरचे प्रमाणपत्र दिले जाईल. सुयश इन्फो सोल्युशन हे ISO 9001:2015 प्रमाणित आहे व MSME रजिस्टर सुद्धा आहे. हा 90 दिवसांच्या कोर्सनंतर नोकरीच्या संधी कुठे उपलब्ध आहेत या प्रश्नाचे सविस्तर उत्तर वरील विभागात दिले आहे. कोर्ससाठी स्वतःचं लॅपटॉप आणणे आवश्यक आहे का? होय. प्रात्यक्षिक सत्रांसाठी स्वतःचं लॅपटॉप असणे अत्यंत फायदेशीर ठरेल, पण आपल्याकडे जर नसेल तरी आपण हा कोर्स करू शकता. कोर्सची फी एकाच वेळी भरायची आहे का? फी भरण्याच्या पद्धती आणि पर्यायांविषयी तपशीलवार माहितीसाठी कृपया संपर्क क्रमांकांवर संपर्क साधा. कोर्स शिकवण्याचे माध्यम कोणती भाषा असेल? प्रशिक्षण प्रामुख्याने मराठी आणि हिंदी भाषेत दिले जाईल. तसेच तांत्रिक संकल्पना आणि शब्दांसाठी इंग्रजीचा वापर केला जाईल. कोर्सची दैनंदिन वेळ काय असेल? 90 दिवसांच्या अभ्यासक्रमाची सत्रे सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या 3 दिवसांत चालतील. या कोर्समध्ये प्रत्यक्ष केस स्टडीचा समावेश असेल का? होय. प्रशिक्षक त्यांच्या अनुभवातील अनेक वास्तविक सायबर गुन्ह्यांच्या केस स्टडीजवर चर्चा करतील. एका बॅचमध्ये किती विद्यार्थी असतील? प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक लक्ष देता यावं याकरिता एका बॅचमधील विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित ठेवली जाते. आजच नाव नोंदणी करा, उद्या उशीर होऊ शकतो. त्वरित नोंदणी आणि अधिक माहितीसाठी संपर्क +919026777875 +919321700024. आपण अधिक माहिती आपल्याला पाठवलेल्या लिंकमधून घेऊ शकता.